हॅलो फ्रेंड्स, सर्वांचे स्वागत आहे आपल्या के फार्मा यूट्यूब पेजवर. आणि आज आपण ड्रग अँड डोसेज फॉर्म हा जो टॉपिक आहे तर हा आपण कवर करणार आहोत. तर ड्रग अँड डोसेज फॉर्म हा जो टॉपिक आहे हा डी फार्मसी आणि अल्सो बी फार्मसाठी इम्पॉर्टंट आहे. आता आपल्याला डेली लाईफमध्ये आपण ड्रग हा वर्ड्स यूज करतो. तर ड्रग हे आपल्याला माहीत आहे की ड्रग म्हणजे काय आहे, बट ॲक्च्युली ड्रगची जी डिफाईन आहे अकॉर्डिंग टू द फार्मसी अँड फार्मास्युटिक्स, तर ते आपल्याला आज बघायचं आहे. तर या टॉपिकमध्ये आपल्याला ड्रगचे डेफिनेशन्स आणि ड्रगचे जे टाईप्स आहेत तर ते डिस्कस करायचे आहेत. फॉर एक्झाम्पल, आपण टॅबलेट, कॅप्स्यूल, सिरप, त्यानंतर ऑइंटमेंट, हे सगळे जे मेडिसिन्स आहेत तर याला ड्रग्ज म्हणतो. बट हे जे सगळे ड्रग्ज आहेत तर ते कॅटेगराईज झालेले आहेत द व्हेरियस टाईप्स ऑफ डोसेज फॉर्म. तर तेच आज आपल्याला बघायचं आहे. कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये सुद्धा या टॉपिकवरती बरेचसे क्वेश्चन्स विचारतात. सो इम्पॉर्टंट टॉपिक आहे. अँड ऑल्सो डी फार्मसी अँड बी फार्मसीमध्ये सुद्धा हा जो टॉपिक आहे तर खूप इम्पॉर्टंट आहे. बिकॉज फार्मास्युटिक्स किंवा जे फार्मसी आहे त्यामध्ये जो फार्मास्युटिक्स हा जो टॉपिक आहे तर हे होल टॉपिक ड्रग अँड डोसेज फॉर्मवरती डिपेंड आहे. कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये फार्मास्युटिक्समध्ये जे क्वेश्चन्स विचारले जातात तर ते ऑलमोस्ट डोसेज फॉर्मवरती विचारतात. ओके, सो आज आपण आपल्या टॉपिककडे प्रोसीड करू. तर इथे बघा ड्रगची डेफिनेशन्स दिलेली आहे. तर दोन टाईपमध्ये डिफाईन घेतलेली आहे. खूप एकदम सिम्पल वेमध्ये आपण डिफाईन बघणार आहोत. डिफाईन जे आहेत ना ते आपल्या डेली रुटीनवरूनच आपण बनवायच्या, म्हणजे एक्झाम अकॉर्डिंग पण आपल्याला सोपं जातं आणि मेन म्हणजे आपल्याला कन्सेप्ट्स क्लिअर होणं गरजेचं आहे. सो ड्रग हे काय असतात, एक सबस्टन्सेस आहे किंवा त्याला आपण एखादं एजंट्स म्हणू शकतो. So drug is a substances which are administered internally or externally. आता इंटरनली आणि एक्सटर्नली म्हणजे काय? जे ड्रग्ज आहेत तर ते आपण इंटरनली आणि एक्सटर्नली इनटेक करतो. इंटरनली म्हणजे जे की आपण ओरल रूटने, त्यानंतर IV, इंट्रामस्क्युलर, ओके, सबक्युटेनियस ह्या रूटने जे आपण ड्रग इनटेक करतो त्याला आपण म्हणणार इंटरनली ॲडमिनिस्ट्रेशन. आणि एक्सटर्नली म्हणजे काय की जे की आपण सरफेसवरती म्हणजे स्किनच्या सरफेसवरती किंवा टॉपिकली जे अप्लाय करतो इज ऑल्सो नोन ॲज एक्सटर्नली. एक सिम्पल जर आपण एक्झाम्पल बघितलं, जर कफ सिरप ॲडमिनिस्टर करायचं असेल तर ते आपण इंटरनली इनटेक करतो. ओके, सो इज ऑल्सो नोन ॲज अ इंटरनली. बट जे ऑइंटमेंट्स असतात किंवा जे पावडर्स असतात, सो जे पावडर पण इंटरनलीमध्ये येतात बऱ्यापैकी, बट जे ऑइंटमेंट्स असतात, जे क्रीम, लोशन्स आहेत तर ते एक्सटर्नली टॉपिकली अप्लाय केले जातात. सो इज ऑल्सो नोन ॲज एक्सटर्नली. ओके, टू डायग्नोसिस, प्रिव्हेन्शन्स, मिटिगेशन्स अँड ट्रीटमेंट ऑफ डिसीज. सो ड्रग्ज हे काय आहेत आपल्याला माहीत आहे. ज्यावेळेस आपल्याला फॉर एक्झाम्पल फिवर आलेला आहे तर तो ट्रीट करण्यासाठी आपण मेडिसिन्स इनटेक करतो, बरोबर, किंवा जे नॉर्मल साईन सिम्पटम्स असतात तर त्यावेळेससुद्धा आपण मेडिसिन्स इनटेक करतो. इज ऑल्सो नोन ॲज ड्रग. अगेन, ड्रग अ सबस्टन्सेस विच आर ॲडमिनिस्ट्रेटेड इंटरनली अँड एक्सटर्नली टू डायग्नोसिस, इट मीन्स टू ॲनालिसिस, प्रिव्हेन्शन्स इट मीन्स त्याला प्रिव्हेंट करणं म्हणजे कंट्रोल करणं, मिटिगेशन्स ऑल्सो द टाईप ऑफ ट्रीटमेंट ऑर डायग्नोसिस, अँड देन ट्रीटमेंट ऑफ डिसीज इज ऑल्सो नोन ॲज ड्रग. अजून एक डिफाईन आहे, ती आहे एनी सबस्टन्सेस विच आर यूज टू प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट ऑफ डिसीज इज नोन ॲज ड्रग. तर ही झाली ड्रगची डेफिनेशन्स. एकदम सिम्पल डिफाईन आहे. ड्रग जे असतात तर ते आपण इंटरनली किंवा एक्सटर्नली इनटेक करतो और ॲडमिनिस्ट्रेटर करतो. काय पर्पज असतो तर टू डायग्नोसिस, प्रिव्हेन्शन्स, मिटिगेशन्स अँड ट्रीटमेंट ऑफ डिसीज. किंवा सेकंड डिफाईन, एनी सबस्टन्सेस म्हणजे कोणताही सबस्टन्सेस असू शकतो. फॉर एक्झाम्पल सॉलिड, लिक्विड, सेमी सॉलिड आणि गॅसेस यामधला कोणताही सबस्टन्सेस असू शकतो जो की आपण जो डिसीज आहे त्याला प्रिव्हेंट करण्यासाठी आणि ट्रीट करण्यासाठी यूज करतो, इज ऑल्सो नोन ॲज ड्रग. ओके, सो आता नेक्स्ट आहे आपला जो टॉपिक आहे डोसेज फॉर्म. आता हे जे ड्रग्ज आहेत तर त्याचे आपल्याला डोसेज फॉर्म बघायचे आहेत. तर 4 टाईपचे डोसेज फॉर्म आहेत, सॉलिड, लिक्विड, सेमी सॉलिड अँड गॅसेस. सो वन बाय वन आपण हे जे डोसेज फॉर्म आहेत तर ते डिस्कस करणार आहोत. तर फर्स्ट आहे जो की आपण इथे बघितला सॉलिड. तर फर्स्ट डोसेज फॉर्म आहे सॉलिड डोसेज फॉर्म. सॉलिड म्हणजे काय की जे स्टेबल नेचरचे असतात,
ओके. जे स्टेबल नेचरचे असतात, जे मेडिसिन्स मूव्हमेंट करत नाही. ओके, इज ऑल्सो नोन ॲज अ सॉलिड डोसेज फॉर्म. तर सॉलिड डोसेज फॉर्ममध्ये त्याचे 2 टाईप्स आहेत, युनिट अँड बल्क. युनिट म्हणजे काय, जे की सिंगल, ओके, सिंगल यूज केलं जातं, आणि बल्क म्हणजे काय, जे की क्वांटिटीमध्येच यूज केले जातात. आता फॉर एक्झाम्पल बघा, इथे एक्झाम्पल पण दिलेले आहेत. टॅबलेट, कॅप्सूल. ज्या टॅबलेट आणि कॅप्सूल्स असतात तर त्या 1 युनिटमध्ये असतात. जरी 30ची किंवा 10ची स्ट्रीप असेल तर त्या स्ट्रीपमध्ये प्रत्येक जी टॅबलेट किंवा कॅप्सूल्स आहे तर त्याचं पॅकेजिंग हे सेपरेट असतं. सो इज ऑल्सो नोन ॲज अ युनिट. युनिट इट मीन्स सिंगल. आणि बल्क म्हणजे काय, जे की क्वांटिटीमध्येच असतात. फॉर एक्झाम्पल जर आपण पावडर बघितली तर पावडर ही बल्क क्वांटिटीमध्ये असते. त्याला आपण त्याचं एक जे ग्रॅन्युल्स असतात तर ते सेपरेट करू शकत नाही. सो इज ऑल्सो नोन ॲज अ बल्क. आता इथे तुम्ही म्हणाल युनिटमध्ये सुद्धा पावडर आहे आणि बल्कमध्ये सुद्धा पावडरचे एक्झाम्पल आहे. तर पावडर जे असतात तर जे कॅचेट्स फॉर्ममध्ये फिलअप केलेले जातात, सो इज ऑल्सो नोन ॲज अ पावडर. किंवा जे आपण ORS वगैरे यूज करतो, तर ORSचं सुद्धा पॅकेजिंग कसं असतं तर सेपरेट असतं, सिंगल युनिट डोसेज फॉर्ममध्ये असतं. सो दॅट्स द रिझन पावडर्स इज ऑल्सो युनिट डोसेज फॉर्म. आणि ज्या फाईन पावडर्स किंवा जे ग्रॅन्युल्स असतात, सो इट कॅन बी द बल्क डोसेज फॉर्म. ओके. आता आपण इथे एक्झाम्पल बघू. युनिट, अगेन युनिट इट मीन्स सिंगल. एक्झाम्पल आहे टॅबलेट, कॅप्सूल, पावडर अँड पिल्स. देन सेकंड वन आहे बल्क. बल्क म्हणजे जे की क्वांटिटीमध्ये असतात, तर त्याचे अगेन 2 टाईप आहेत, इंटरनल अँड एक्सटर्नल. इंटरनल म्हणजे काय, जे की आपण बॉडीमध्ये इनटेक करणार आहोत, आणि एक्सटर्नली म्हणजे काय, जे की आपण टॉपिकली अप्लाय करतो. इंटरनलमध्ये एक्झाम्पल आहे फाईन पावडर अँड ग्रॅन्युल्स. ओके. सो आता ग्रॅन्युल्स आपल्याला माहीत आहे. ग्रॅन्युल्सपासूनच टॅबलेट बनवले जातात. हे जे ग्रॅन्युल्स असतात, ग्रॅन्युलेशन्स असतात, तर हे काय असतात, बल्कमध्ये असतात. त्यानंतरनं त्या ग्रॅन्युल्सवरती पंचिंग मेथडने किंवा कंप्रेशन्स मेथड यूज करून टॅबलेट्स बनवली जाते. देन एक्सटर्नलमध्ये आहे डस्टिंग पावडर, स्नफ आणि इन्सफ्लेशिओ. सो डस्टिंग पावडर आपल्याला माहीत आहे, डस्टिंग पावडर. स्नफ इज ऑल्सो वन ऑफ द टाईप ऑफ पावडर. स्नफ म्हणजे जे की त्याला आपण मराठीमध्ये लाईक मिसरी वगैरे म्हणतो, तर ते झालं स्नफ, म्हणजे टोबॅकोलेस पावडर. ओके. आणि इन्सफ्लिशिओ म्हणजे काय, सो इट कॅन ऑल्सो द वन ऑफ द टाईप ऑफ पावडर. इन्सफ्लिशिओ म्हणजे जे की लाईक नेझल थ्रू पावडर्स इनटेक केली जाते, किंवा जे ड्रग्ज असतात तर ते नेझल थ्रू इनटेक केले जातात, इज ऑल्सो नोन ॲज इन्सफ्लेशिओ. सो हा जो फर्स्ट आपला आहे डोसेज फॉर्ममधला सॉलिड डोसेज फॉर्म, तर तो इथे कवर झालेला आहे. लक्षात ठेवायचं, सॉलिड डोसेज फॉर्म त्याचे 2 टाईप्स आहेत, युनिट आणि बल्क. फॉर एक्झाम्पल एक्झाममध्ये जर ग्रॅन्युल्सचा डोसेज फॉर्म विचारला तर सॉलिड डोसेज फॉर्म आहे, बट सॉलिडमध्ये तो बल्कमध्ये जातो आणि बल्कमध्ये इंटरनल डोसेज फॉर्म. ठीक आहे. आता सेकंड आहे डोसेज फॉर्म, लिक्विड डोसेज फॉर्म. लिक्विड म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. फॉर एक्झाम्पल वॉटर जे आहे, तर वॉटर हे लिक्विड फॉर्ममध्ये आहे, जे की मुवमेंट करतात. ओके. तर लिक्विड डोसेज फॉर्ममध्ये अगेन 2 टाईप आहेत, बायफेजिक आणि मोनोफेजिक. आता बायफेजिक आणि मोनोफेजिकमध्ये काय डिफरन्स आहे, तर बायफेजिक इट मीन्स 2 फेज. बाय इट मीन्स 2 आणि फेज इट मीन्स आपण लेअर म्हणू शकतो, किंवा त्याला आपण साईटसुद्धा म्हणू शकतो. ओके. अँड मोनो इट मीन्स सिंगल अँड फेज इट मीन्स लेअर ऑर साईड. बायफेजिक यामध्ये फॉर एक्झाम्पल हे कंटेनर आहे आणि या कंटेनरमध्ये मी वॉटर टाकलेलं आहे. वॉटर ॲड केल्यानंतरनं यामध्ये मी फ्यू अमाऊंटमध्ये ऑइल ॲड केलेलं आहे. ओके. वॉटर अँड ऑइल. तर आता शेक केल्यानंतरनं काय होणार, हे जे ऑइल आणि वॉटर आहे तर ते मिक्स होतात, बट आफ्टर फ्यू सेकंड और फ्यू मिनिट वॉटर आणि ऑइल हे जे 2 आहेत तर ते त्याची सेपरेट लेअर परफॉर्म करतात किंवा सेपरेट लेअर बनवतात. हे आपल्याला बऱ्यापैकी माहीत आहे. पाण्यामध्ये जर आपण ऑइल वगैरे ॲड केलं, त्याला जर आपण शेक केलं, तर शेक केल्यानंतरनं त्याची एक फेज बनते, बट आफ्टर फ्यू मिनिट और फ्यू सेकंड त्याच्यात 2 फेज बनतात. सो इज ऑल्सो नोन ॲज अ बायफेज. म्हणजे जे वॉटर आहे तर ते खालच्या फेजला, ओके, डाऊनवर्ड फेजला, आणि जे आपण ऑइल मिक्स केलेलं आहे तर त्याची जी लेअर आहे तर ती अपवर्ड डायरेक्शन्सला दिसते. म्हणजे जर आपण ह्याला ऑब्झर्व केलं किंवा ॲनालाइज केलं तर त्यामध्ये 2 फेज दिसतात.
सो इज ऑल्सो नोन ॲज बायफेजिक. आणि अगेन त्याला जर परत शेक केलं तर त्याची एक फेज बनते, बट अगेन आफ्टर अ फ्यू मिनिट ऑर फ्यू सेकंड त्याच्या परत 2 फेज बनतात. सो इज ऑल्सो नोन ॲज अ बायफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म. मोनोफेजिक म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल सिम्पल वॉटर जे आहे, कंटेनरमध्ये जर आपण वॉटर घेतलं, त्या वॉटरला आपण कितीही शेक केलं, कितीही मिक्स केलं तरी त्याची काय एकच लेअर बनते. सो इज ऑल्सो नोन ॲज मोनोफेजिक. मोनो इट मीन्स सिंगल आणि फेज इट मीन्स लेअर. तर बायफेजिकमध्ये एक्झाम्पल आहे सस्पेन्शन अँड इमल्शन. तर सस्पेन्शन अँड इमल्शन्स आर हे जे आहे तर ते बायफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म आहेत. आणि मोनोफेजिकमध्ये 2 टाईप आहेत, इंटरनल अँड एक्सटर्नल लिक्विड डोसेज फॉर्म. अगेन इंटरनल म्हणजे काय? जे की आपण इनटेक करणार बॉडीमध्ये, आणि एक्सटर्नल म्हणजे जे की आपण टॉपिकली ॲप्लाय करतो. सो एक्झाम्पल आहे सिरप, इलिक्झर, ड्रॉप्स आणि लिंक्टन्स. तर हे जे लिक्विड डोसेज फॉर्म आहेत ते इंटरनल मोनोफेजिक इंटरनल लिक्विड डोसेज फॉर्म आहेत. एक्सटर्नलमध्ये आहे लिनिमेंट, लोशन, माउथवॉश, स्प्रे, आय ड्रॉप, इयर ड्रॉप आणि नेझल ड्रॉप. ओके, आता इथे बघा, हा जो एक्सटर्नल मोनोफेजिक लिक्विड डोसेज फॉर्ममध्ये लिनिमेंट आणि लोशन आहे, तर याचा जो डिफरन्स आहे हा एक्झाममध्ये विचारला जातो. 2 to 5 मार्क्स पर्यंत या क्वेश्चन्सवरती, या टॉपिकवरती क्वेश्चन्स विचारतात, किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये सुद्धा डिफरन्स विचारला जातो बऱ्यापैकी. लिनिमेंट आणि लोशनमधला डिफरन्स आहे, तर एक डिफरन्स लक्षात ठेवायचा. जे लिनिमेंट्स असतात तर ते विथ फ्रिक्शन्स आपल्याला ॲप्लाय करावे लागतात. फॉर एक्झाम्पल त्यामध्ये जर आपण झेंडूबाम किंवा जे मूच्या क्रीम्स असतात त्या बघितल्या तर हे सगळे झाले लिनिमेंट्स, म्हणजे स्किनवरती ॲप्लाय केल्यानंतर त्याला फ्रिक्शन्स, फोर्स ॲप्लाय करावा लागतो. आणि जे लोशन्स असतात तर ते विदाऊट फ्रिक्शन्स आपण ॲप्लाय करतो. ओके, हा एक डिफरन्स लक्षात ठेवायचा. जे लिनिमेंट्स असतात तर ते विथ फ्रिक्शन्स ॲप्लाय करावे लागतात, आणि जे लोशन्स असतात तर ते विदाऊट फ्रिक्शन्स ॲप्लाय करावे लागतात. तर लिक्विड डोसेज फॉर्म जो आहे हा सुद्धा टॉपिक हा पॉईंट आपला इथे कवर झालेला आहे. अगेन रिवाईज करू आपण. लिक्विड डोसेज फॉर्ममध्ये 2 टाईप आहेत, बायफेजिक, मोनोफेजिक. बायफेजिकचे एक्झाम्पल मात्र पाठ ठेवायचे, सस्पेन्शन आणि इमल्शन, इम्पॉर्टंट आहेत हे. मोनोफेजिकमध्ये इंटरनल, एक्सटर्नल, त्यामध्ये इंटरनलमध्ये आहे सिरप, इलिक्झर, ड्रॉप आणि लिंक्टन्स. बेसिक आहेत, आपण हे आपल्या रुटीनमध्ये सुद्धा ड्रग्ज येतात, सो त्या अकॉर्डिंग सुद्धा आपण क्लासिफाय करू शकतो. एक्सटर्नलमध्ये लिनिमेंट, लोशन, माउथवॉश, स्प्रे, आय ड्रॉप, इयर ड्रॉप आणि नेझल ड्रॉप. आता 2 डोसेज फॉर्म आपले इथे कवर झालेले आहेत, सॉलिड आणि लिक्विड. देन थर्ड आहे सेमी सॉलिड. सेमी सॉलिड म्हणजे काय? तर ते सॉलिड पण नसतात आणि लिक्विड पण नसतात. सॉलिड आणि लिक्विडची जी मधली फेज आहे, म्हणजे सॉलिड आणि लिक्विडला जर मिक्स केला आपण, आणि मिक्स केल्यानंतर त्याची जी फेज बनते किंवा जी लेअर बनते तर त्याला सेमी सॉलिड म्हटलं जातं. ओके, मिक्सिंग ऑफ सॉलिड अँड लिक्विड सेम क्वांटिटी, आणि त्यानंतरने जी फेज ऑप्टेन होते त्याला आपण म्हणतो सेमी सॉलिड. सो सेमी सॉलिड आपल्याला माहिती आहे की ज्यामध्ये पेस्ट, क्रीम्स वगैरे येतात, इज ऑल्सो नोन ॲज अ सेमी सॉलिड डोसेज फॉर्म. आता इथे अगेन 2 टाईप आहेत, इंटरनल आणि एक्सटर्नल. तर इंटरनलमध्ये आहे सपोजिटरीज आणि पेसेसरीज. सपोजिटरीवरती सुद्धा क्वेश्चन्स विचारतात की सपोजिटरीचा डोसेज फॉर्म काय आहे. आता सपोजिटरी ज्या आहेत तर त्या सॉलिड डोसेज फॉर्मसुद्धा आहेत आणि सेमी सॉलिड डोसेज फॉर्मसुद्धा आहेत. ओके, पेसिसरीज म्हणजे इज ऑल्सो नोन ॲज अ वजायनल, किंवा जे वजायनल टॅबलेट्स असतात किंवा जे वजायनल ड्रग्ज असतात, इज ऑल्सो नोन ॲज पेसिसरीज, वजायनल क्रीम्स. देन आहे एक्सटर्नल. तर एक्सटर्नलमध्ये आहे ऑइंटमेंट, क्रीम, पेस्ट अँड जेलीज. सिम्पल टॉपिक आहे सेमी सॉलिड. आता लास्ट आहे गॅसेस. गॅसेस म्हणजे काय? जे की आपण इनहेल करतो, इज ऑल्सो नोन ॲज अ गॅसेस डोसेज फॉर्म. ज्याची फिक्स स्टेट नसते, म्हणजे ते सॉलिड, लिक्विड किंवा सेमी सॉलिड नसतात, नेकेड आईजने आपल्याला दिसत नाही, इनविजिबल असतात, इज ऑल्सो नोन ॲज अ गॅसेस डोसेज फॉर्म. ओके, आता मेडिसिनल गॅसेससुद्धा आपल्याला बरे माहीत आहेत, लाईक ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, नायट्रस ऑक्साईड आहेत. तर हे सगळे झाले गॅसेस डोसेज फॉर्म. आता याचे एक्झाम्पल आहे एरोसॉल आणि इनहेलर. ओके, लास्टला बघा नोट दिलेली आहे सपोजिटरी. ओके, आता सपोजिटरीवरती जर क्वेश्चन्स आला तर कन्फ्युजन क्रिएट होऊ शकतं. सो सपोजिटरीज आर सेमी सॉलिड ऑर सॉलिड डोसेज फॉर्म. सपोजिटरीज ह्या सेमी सॉलिड पण आहेत आणि सॉलिडमध्ये सुद्धा आहेत. तर आजचा जो आपला टॉपिक आहे
ड्रग अँड डोसेज फॉर्म हा कवर झालेला आहे. एकदम सिम्पल टॉपिक आहे आणि याचं जे क्लासिफिकेशन आहे म्हणजे जे टाईप्स ऑफ डोसेज फॉर्म आहेत तर ते सुद्धा खूप सिम्पल आहे. आपल्याला माहीत आहे आपण लगेच कॅटेगराईज किंवा क्लासिफाय करू शकतो. फॉर एक्झाम्पल जर टॅबलेट, सिरप आणि पेस्ट, तर यामध्ये जर आपल्याला क्लासिफाय करायचं असेल तर आपल्याला माहिती आहे जे टॅबलेट आहेत तर ते सॉलिड असतात म्हणजे ते सॉलिड डोसेज फॉर्ममध्ये जाणार. जे सिरप्स असतात तर ते लिक्विड असतात सो ते लिक्विड डोसेज फॉर्ममध्ये जाणार. आणि ज्या पेस्ट असतात तर त्या सॉलिड पण नसतात आणि लिक्विड पण नसतात. त्यांचं नेचर कसं असतं लाईक पेस्ट म्हणजे ते एक सेमी सॉलिड. ओके, तर ते क्रीमी नेचर असतं तर ते कशामध्ये जाणार? सेमी सॉलिड डोसेज फॉर्ममध्ये. तर आजचा जो आपला टॉपिक आहे ड्रग अँड डोसेज फॉर्म हा कवर झालेला आहे. जर या टॉपिक रिगार्डिंग कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.